बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनेचे शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या सर्वांचे आवडते नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी तुमचा संजय गेला, बुलढाण्याचा संजय गेला, यवतमाळचा संजय गेला, तरी संजय काय असतो हे ईडीला न घाबरता 102 दिवस तुरुंगात राहून भगवा फडकवत आलेले आपले संजयजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित, सातत्याने बुलढाणा जिल्ह्यावर त्यांची माया आहे. कुठल्याही सुखदुःखामध्ये नेहमी धावत येतात असे आपले विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे शेजारच्या मतदारसंघातले अकोला जिल्ह्याचे नितीन बापू देशमुख, आमचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, या ठिकाणी 26 एप्रिलला मेहकर मतदारसंघाचाच नाही बुलढाणा जिल्ह्याच्या भाग्याचा फैसला होणार. 3 वेळेस निवडून दिला उद्धवजींच्या हाकेला ओ म्हणून, आणि आता उद्धवजीच सांगतील की या ठिकाणी आता मी पुन्हा एकदा आवाहन करेन की याला पराजित करा, तर आपण करणार आहे की नाही, हात वर करून सांगा करणार आहे की नाही. आणि म्हणून ज्याला 3 वेळेस खासदारकी उपभोगली, 3 वेळेस आमदारकी उपभोगली, 4 वेळेस विधानसभेचं तिकीट, 1 वेळेस जिल्हा परिषदेचं तिकीट, 3 वेळेस लोकसभेचं तिकीट, 8 तिकीट तर उद्धवजींनी दिले. सोडताना सांगतात आमची उद्धव साहेबांची भेट होत नव्हती. रायमुरकरांनाही 3 वेळेस तिकीट दिलं, त्याच्या प्रकृतीची चौकशी केली, ऍक्सिडेंट झाल्यावर दोन्ही भीती आम्ही ऐकल्या, तेही म्हणतात आमची उद्धव साहेबांची भेट होत नव्हती. मग बिना भेटीला गेलं तिकीट मिळाले का? आणि म्हणून कुठेतरी काहीतरी हास्यास्पद आरोप करायचे आणि हा जिल्हा अविकसित ठेवण्याचं कामही या खासदारांनी केलं. आणि जर काही केलं असेल, स्वतःचं बँक बॅलन्स वाढवलं, स्वतःची प्रॉपर्टी वाढवली, मेहकरच्या आसपास नाही अकोला जिल्ह्यात बापूंनी सांगितल्याप्रमाणे जमिनी घेऊन ठेवल्या, 1000 कोटीचा मालक खासदार झाल्याचं सगळे लोक बोलतात. तरी पण या ठिकाणी आज पुन्हा एकदा गाळ्यावर जसं भूमिपुत्र लिहिलं, जसं सांगितण्यात आलं की यानंतर भूमिपुत्रच व्हा आणि शेतीच करा, आता बाकीचं राजकारण आम्हाला करू द्या. या ठिकाणी साहेब तुम्हाला सांगायला मला नवल वाटतं की 25 गाड्यावर आमदारचे स्टिकर आहे आणि 25 गाड्यावर खासदाराचे स्टिकर आहे. तुम्ही पाहिले की नाही? खासदाराचे स्टिकर गाड्यावर पाहिले की नाही? आणि कशा करता साहेब? फक्त टोल नाके वाचवाय करतात. आणि म्हणून कुठंतरी असे लोक, आज मला आठवतं 90 साली ज्यावेळेस मी काय सेवेला गेलो, यांना चाला म्हटलं तर हे इथंच राहिलं, मंगळवारच्या हराशिकार होते इथं आळतमध्ये. यापैकी अनेक लोक असतील त्याला आडपत पाहणारे मंगळवारची हराशी करताना. स्वर्गीय दिलीपरावांनी मी जायचो आणि चला भाऊ बाहेर चला, शाखा उडाला, तर यायला तयार नव्हते. अयोध्येला आले नाही आणि अयोध्येला जाणारे लाठीचार्ज आमच्यावर झाला मंदिराच्या निर्माणाला. मग आम्ही खरे राम भक्त की या गावातल्या विश्व हिंदू परिषदेच्या जमिनी बळकावणारे राम भक्त तुम्ही सांगा. तर नुसत्या विश्व हिंदू परिषदेच्या जमिनीने बळकवल्या. इथं एक MS हायस्कूल आहे, शिवाजी हायस्कूल आहे, त्या हायस्कूलच्या सुद्धा जागा त्यांनी त्यावर अतिक्रमण केलं. लोक ओरडत आहेत पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आणि म्हणून कुठलाही विकास केला नाही. खामगावला रेल्वे मार्ग 112 वर्षापासून तडफडतोय. निवडणूक आली की त्या घोषणा करायच्या उराला. आता तर अभ्यासात यायच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही, कारण लांडगा आला रे म्हणा पण मला एकदा ऐकली. आणि म्हणून तो मार्ग सोडून दिला आणि भक्ती मार्ग काढला. या ठिकाणी आता समृद्ध देऊन जाणारा पालखी मार्ग अगोदरच होता. संत गजानन महाराज आमचं दैवत आहे, विदर्भाची पंढरी आहे, त्याचाही विकास नाही. सिंदखेड राजा इथून आम्ही आता जाऊन आलो. 453 कोटीचा आराखडा मंजूर सांगतात, अद्यापही त्याला एक खडामही नाही. लोणार जागतिक दर्जाचं, जगातील 3ऱ्या क्रमांकाचं, आशिया खंडातील 1ल्या क्रमांकाचं क्रॅटर, त्या सरोवराला सुद्धा त्याचा विकास अतिशय धीम्या गतीनं. आणि म्हणून कुठलंच काम केलं नाही. एकही उद्योग असा आणला नाही की जिथे 1000-2000 पोरं आपल्याला लागतील म्हणून. कुठंतरी सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही,
ठिकाणी भूमिपुत्र कुठलाही प्रश्न संसदेत उपस्थित केला नाही. सगळ्यात जास्त निधी साहेब आमच्या जिल्ह्याचा वापस गेला. त्या खासदाराला निधीही खर्च करू शकला नाही. आणि म्हणून असे निष्क्रिय अविकसित आपला भाग ठेवणारे यांना आपण जागा दाखवणार आहात की नाही हा खरा प्रश्न घेऊन या ठिकाणी हात वर करण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांचे फेवरेट बोलतात. म्हणून निश्चितपणे 26 तारखेला आपल्याला यांची जागा दाखवायची. काही लोक म्हणतात भाऊ खासदाराजवळ हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, तुमच्याजवळ काय पैसे, आपण पैशाने कमी पडू. मी त्याला सांगितलं की मागच्या 2012ला 2017ला हे खासदारही होते, प्रॉपर्टी होती, पण स्वतःचं पोरग त्या ठिकाणी जिल्हा परिषद का निवडून आणलं नाही. अशी प्रकारचे सरकार एका शाळेवर शिक्षक म्हणून काम करणारा माणूस त्याच्या शेजारच्या मतदारसंघात प्रचंड मतांनी निवडून येतो. याचा मुलगा काय येत नाही. प्रत्येक वेळेस पैसा हा काम करत नसतो, प्रतिष्ठाही त्याची काम करत नाही. त्या पद्धतीने तुम्ही समाजासोबत वागता, कुठलाही विकास करत नाही. विकास करता फक्त स्वतःचा. म्हणून जनतेला आता तुम्हाला ओळख दिलंय. पुन्हा एकदा तुम्हाला शेतावर जाण्याची पाळी येईल असं या ठिकाणी भाकीत नाही, निश्चितपणे खात्रीलायक आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण उद्योजींच्या पाठीशी, मशाल या चिन्हाच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी सातत्यानं आपली ताकद उभी करावी अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, फायर ब्रँड नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो. सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. महाराष्ट्राचे कुलस्वामी आहेत तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या जनसंवाद सभेत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते खासदार माननीय संजयजी राऊत साहेब, इथं उपस्थित माझे सहकारी अकोल्याचे आमदार नितीन बापू, संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवत, उपस्थित व्यासपीठावरील आशिषजी रहाटे, किशोरजी गारोडे, निंबाजी पांडव, डॉक्टर गोपाळ बच्छिरे, सर्व मोठ्या संख्येने उपस्थित गावागावातून आलेले. कारण गावागावातून कोण येत होतं याची यादी तयार करणं चालू आहे एका ठिकाणी, बरोबर आहे ना. कोण कोणत्या गावातून येतं, किती जण येतात याची एक यादी बनवणं चालू आहे. मला वाटतं ही संवाद सभा जाहीर सभा होईल ना तर तुमचे कागद कमी पडतील, एवढी मोठी यादी तुम्हाला बनवता येईल, एवढी लोक फक्त ही संवाद सभा आहे, अजून जाहीर सभा व्हायची बाकी आहे. आपण अशा किती याद्या बनवल्या तुम्ही, त्याला काय शिवसेना काय घाबरण्याच्या आवडत तुम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारला सुद्धा थोडी कोणाला घाबरत असतो. आपण या मेघाची सभा तर खरं तर 8-10-15 दिवसापूर्वीच होणार होती, परंतु काही कारणानं ती आज होते. आता मला वाटतं जालूभाऊ नवभाऊ यांनी इथले अनेक स्थानिक मुद्दे मांडले, परंतु मी एकूण अधिकाऱ्यांना इथं फोन केला अशी काही माहिती घ्यायला, तर ते म्हणजे साहेब आम्हाला फोन येतात पण माहिती घ्यायला येत नाही. कोणतरी डीके बॉस फोन करतो, काहीतरी मागत असतो नेहमी. बरं खरं कुठे डीके कोण आहे का? कोण आहे डीके? पीए खासदाराला. त्याचं काम एकच आहे की वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय करायचं, काय काय टक्केवारी मागायची, अशाच पद्धतीनं काम चालू असं काही अधिकाऱ्यांना सांगितलं. आज या ठिकाणच्या 2 लोकांनी गद्दारी केली, खासदारांनी केली, आमदारांनी केली. परंतु गद्दारी जरी झाली असेल, या महाराष्ट्राला गद्दारी तशी नवी आहे अशातला काही भाग नाही, आणि शिवसेनेला सुद्धा गद्दारी नवीन आहे अशातला काही भाग नाही. उलट ज्या ज्या वेळेस गद्दारी झाली त्याच्या
नंतर जसं फिनिक्स पक्षी भरारी मारतो आणि जसं कडक विस्तवावर जसे राख असते, राखेला जर फुंकर मारल्यानंतर जो विस्तव असतो ना, आता राखेवर ही राखवरची निघून गेली, आता कडक विस्तव समोर बाकी आहे. मग त्या 40-80 येणार काय आपल्याला करावं लागणार. आणि असं काय आम्ही फुकट करा म्हणत नाही, कारण या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली, या महाराष्ट्रात मागच्या काळात आलेलं सरकार बघितलं, हे गद्दारांचं सरकार बघितलं, देशातलं सरकार बघितलं, सर्वसामान्य माणसाचं जीवन अतिशय हलाखीचं झालेलं आहे. 2014ला सांगितलं होतं बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार. माझ्याकडे भाव पेट्रोल आज 110 रुपये, 2014ला ते 72 रुपये होतं. आपण या सगळ्या विषयात मुख्य विषय सुद्धा विसरतो. डिझेल 53 रुपये होता, आज 94 रुपये. गॅस आज 1000 रुपयाला आहे, जो 414 रुपयाला होता. साखर आज 48 रुपये किलो आहे, जे 30 रुपये होती. तेल जे 80 रुपये होतं, जे आज 120 रुपयापर्यंत 200 रुपयापर्यंत लिटर आहे. गहू 12 रुपये होता, 40 रुपये. शेतकऱ्याला नाही मिळत 40 रुपये, शेतकऱ्याला 15-17 मिळतात, पण ग्राहकाला सुद्धा 40 रुपये. तुरीची डाळ 70 रुपये होती, आज 250 रुपयाला. हे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. आणि महागाई एवढ्या गगनाला भिडलेली, त्या सांगितलं बहुत हो गई महंगाई की मार. पण ही महंगाई की मार झाल्यानंतर सुद्धा खोट्या गोष्टी केल्या जातात. हर घर छत देण्याची घोषणा केली जाते. 2016ला 2024 उठवलं, 2022ला हर घर छत मिळणार होतं या हिंदुस्थानातल्या. अजूनही या हिंदुस्थानातल्या लोकांच्या घरावर छत नाही. खोट्या घोषणा, हर घर जल, हर घर नळ सांगितलं होतं. अजूनही लोकांच्या घरामध्ये नळ पोहोचलेला नाही, जल तर बिलकुल पोहोचलेला नाही. लोकांना सांगितलं होतं, शेतकऱ्याला सांगितलं होतं की हमी भाव दिला नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. आज हमी भावापेक्षा कमी भावानं शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो. सोयाबीन असेल, कापूस असेल, हमी भावापेक्षा कमी भावानं आपल्याला द्यावा. आज हा भाग सोयाबीन उत्पादक मोठा भाग. आज जर 10 वर्षापूर्वीचा विचार केला तर सोयाबीन 10,000-11,000 रुपये होतं. आज सोयाबीन 4,000 रुपयानं सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. त्यातल्या त्यात सोयाबीन तेल आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला ना, आणखी 4,500 रुपयानं सोयाबीन आलेला आहे. आज सोयाबीन मुख्य पीक असताना जर याच्यावर याला भाव मिळत नसेल, ते सरकार करतं काय? कोणत्या मालाला भाव देणारं सरकार? सरकार एकीकडे आमदाराला 50-50 कोटीचा भाव देतं, पण तू या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000, 7,000, 8,000, 10,000 भाव देत नाही. एकीकडे सरकारला आमदार फोडाफोडी करायला, आपल्या महाराष्ट्रातच नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीने फोडाफोडी करायला सरकारकडे पैसा आहे, पण तो शेतकऱ्याला द्यायला या सरकारकडे पैसा आहे. म्हणून बांधवांनो, आपल्या ठिकाणी या ठिकाणी राज्याचं सरकार मोठ्या घोषणा करतं, शेतकऱ्याला 10,000 कोटी रुपये दिले म्हणतं. आणि आज या भागातील शेतकऱ्याला वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पीक विमा सुद्धा या सरकारने दिलेला नाही. कोणती मदत या शेतकऱ्याला पोहोचते? हे सरकार दिवसाढवळ्या गुन्हेगाराचा गुंडा राज या राज्यात निर्माण झालेला आहे. या राज्यामध्ये दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या जातात, शिवसेनेच्या नगरसेवकाचा खून केला जातो, सत्ताधारी पक्षाचे आमदार दिवसाढवळ्या गणेश उत्सवात हे काढतात, रिव्हॉल्वर काढतात. अशा प्रकारची स्थिती गुंडा राज या महाराष्ट्रात या सरकारने निर्माण केली. म्हणून बांधवांनो, या ठिकाणचे जे लोक आहेत, त्या गावच्या बावळी, त्याच गावच्या बोरी, जे वरचं चालू आहे त्याच पद्धतीने खाली चालू आहे. आता कोणीतरी बोललं की राम मंदिराची जागा सुद्धा इथं पुरली नाही. रामाची घोषणा मोठे नेते करतात, तुमच्या ज्यांच्या दिल्लीत जाऊन ज्यांच्या पायाखाली मुद्रा करतात, रामाची घोषणा करतात, पण इथल्या लोकप्रतिनिधीला राम मंदिराची जागा सुद्धा कमी दरानं खरेदी केली गेली. अशा प्रकारचं लोकांचं म्हणणे खरं की खोटं? अरे तुम्हाला रामाची जागा, राम मंदिराची जागा पुरलेली नाही, पण अशा पद्धतीनं तुम्ही जर काम करत असाल, काय विकास केला? आज मेहकरच्या बस स्टँडचं काम 5 वर्षानं चालू आहे. चालू आहे का नाही? झालं बस स्टँड? होईल 2-4 वर्षात असं वाटतं? शिवसेनेचं सरकार उद्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 1 वर्षात करून दाखवू सांगतो. 1 वर्षात करून दाखवू. कारण दम आहे आमच्यामध्ये. 5-5 वर्षांना साधं बस स्टँडचं काम करत नाही, देशाच्या विकासाची गोष्टी करतात, खामगाव जालना रेल्वे आणून म्हणतात. अशा पद्धतीनं काम करणार जोर
हेच लोक आम्हाला गोष्टी सांगतात, हेच लोक आम्हाला सांगतात. आणि म्हणून ही भूमी खऱ्या अर्थानं पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये मोठ्या देवदेवता वास्तव करतात. या देवदेवतेचं सुद्धा इथं शारण घराची भूमी म्हणून ओळखली जाते. आज या भूमी भ्रष्टाचारांची, गद्दारांची भूमी आहे, भूमी निर्माण केलेली आहे. म्हणून आपल्याला ही भूमीचं हे नाव विकावं लागेल. एक स्वर्गीय दिलीपराव राठेसारखा एक धर्मवीर इथं होऊन गेला, त्यांनी शिवसेना इथं आणली होती. दिलीपराव राठेने शिवसेना इथं आणली होती. त्यांचं बोट धरून तुम्ही राजकारणात आलाय. त्यांच्याच मुलांना पोलिसांचा धाक आपला लाज वाटत नाही तुम्हाला? इथल्या उपजिल्हा प्रमुखाला पोलीस, तालुका प्रमुखाला पोलीस, शहर प्रमुखाला पोलीस. पोलिसांना जर मस्ती आली असेल ना तर ती मस्ती सुद्धा जिरू आम्ही सांगून टाकतो. विरोधी पक्ष जरी असो तर या शिवसैनिकाच्या मनगटात दम इथल्या पोलिसांना सांगतो मी, जर या लोकांकडे वाकड्या नजरानं बघितलं तर बघून घ्या तुम्ही. पण दम समजा, धमकी समजा, दादागिरी समजा, स्पष्ट बोलतो, मायकर बोलतो, चोरून लपून बोलत नाही. म्हणून इथल्या शिवसैनिकांना सुद्धा उठ सूट एकच काम आहे, याला आशिषवर गुन्हे दाखल कर, ते आपला शहर प्रमुख आहे किशोरवर दाखल कर, त्याच्यानंतर लिंबाजीवर गुन्हे दाखल कर. एवढेच काम इथल्या पोलिसांना बोलले का बघा ना जरा हे काय काय धंदे करतात, रात्री दिवसा काय काय धंदे करतात बघा. मग पोलिसांना सांगतो मी, शिवसैनिकांना वाकडे डोळे करू नका. शिवसैनिक, शिवसेनाच एक सेना, लक्षात ठेवा. कोणाची गरज शिवसैनिकाला नाही. आणि म्हणून या शिवसैनिकाकडे जर वाकडे डोळे करा तर 6 महिन्यांनी आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग तुमचा सगळा हिशोब आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाळांना आव्हान करतो, शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना, उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेना, ही शेतकऱ्यांची शिवसेना, ही बेरोजगार तरुणांना न्याय देणारी शिवसेना आहे. येणाऱ्या काळामध्ये इथून भगवा जो जाईल तो उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जाईल, अशा प्रकारचा संकल्प करायला आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय भवानी. यानंतर शिवसेनेचे नेते, दैनिक सामनाचे संपादक माननीय खासदार संजयजी राऊत साहेब. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि या सूर्य आग उगतोय आणि या तळपत्या उन्हात चारही बाजूंनी जमलेले कडवट निष्ठावंत शिवसैनिक. मी मगासपासून पाहतो की समोर हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्र लावले. 1989 साली इथे शिवसेना प्रमुख आले, त्याने जाहीर सभा घेतली आणि तेव्हापासून या भागामध्ये शिवसेना वाढते, फोकावते. शिवसेनेनं अनेकांना इथे आमदार केलं, खासदार केलं. पण मी पाहतो आल्यापासून ज्यांना आमदारकी आणि खासदारक्या मिळाल्या त्यांनी विकासाच्या नावाने खूपच मागले. काय विकास केला याच्या संदर्भात मगाशी नरूभाऊंनी सांगितलं. स्वतःचा विकास केला, स्वतःच्या इस्टेटी, स्वतःच्या प्रॉपर्ट्या शिवसेनेच्या नावावर वाढवल्या आणि या भागाचा विकास काही होऊ शकला नाही. बाळासाहेबांना आणि उद्धवजींना आकर्षित असलेली शिवसेना ही नाही. आणि म्हणून या शिवसेनेत राहून व्यापार करणाऱ्यांनी गद्दारी केली आणि ते कुठल्याशा गटारामध्ये वाहून गेले. त्यांची चिंता करण्याचं कारण नाही. उद्याच्या निवडणुकीत इकडली लोकसभा, इकडली विधानसभा ही पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिक ही त्याच ताकदीनं जिंकून
इकडला आमदार आणि खासदार मातोश्रीवर घेऊन येते याविषयी माझ्या मनात आधी सगळं चित्र पाहून सांगता वाटत. मगाशी आम्हाला चांगला आपण गुंडगिरीचा दादागिरीचा समाचार दादागिरी करतात म्हणजे काय करतात, त्यांच्यात काय हिंमत आहे, त्यांच्यात काय दम आहे समोरून लढण्याची. पोलिसांची मदत घे, खोटे गुन्हे दाखल करतात, पोलिसांच्या नावानं धमक्या देतात, पोलीस स्टेशनला चक्रा मारायला लावतात. शिवसेनेशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तुम्ही गुंडा असला तर आम्ही महागुंडा आणि अशी गुंडगिरी करत 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 ही शिवसेना दिल्लीच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आणि या गुंडगिरीने तुम्हाला आमदार आणि खासदार सुद्धा केलेला आहे. पण आमची गुंडगिरी जी आहे ती स्वार्थासाठी नाही, ती विधायक आहे. लोकांवरती होणारा अन्याय विरुद्ध आम्ही हातात दगड घेतो. आमच्या इस्टेटी वाढवण्यासाठी, प्रॉपर्ट्या वाढवण्यासाठी आम्ही कधी गुंडगिरी आणि दादागिरी मगाशी नितीन भाऊचं भाषण ऐकत होतो. आपण रामायण सांगत होतो. नितीन भाऊ रामायण सांगताय खरं की प्रभू श्रीरामा रावणाचा पराभव मनुष्यपणाला केला. रावणाला सीतेचं हरण केलं आणि त्या सीतेला परत अयोध्येत आणण्यासाठी रामाला मनुष्यपणाला त्याच्याजवळ लढाई केली आणि ते युद्ध जिंकलं. पण रावण जो होता तो कलंकित होता, तो पापी होता, तो चारित्र्यहीन असेल. पण रावणाला कधी गाडी कापडांकडून पक्षाला निधी घेतला नव्हता. काय यादी घडत झालेली आहे. भारतीय जनता पक्षाला किती लोकांनी कसे निधी दिले, हजारो कोटीचे, 10,000 कोटी भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले गुंडगिरी करून, दहशतवाद करून. पण स्वतःला अगदी रामभक्त समजणारे, हिंदुत्ववादी समजणाऱ्या या पक्षानं आपल्या खात्यामध्ये 250 कोटी रुपये हे गाई कापणारे, जे कत्तल खाणे आहेत, गोमांस एक्सपोर्ट करणारे जे लोक आहेत यांच्याकडून 200-250 कोटी रुपये या हिंदुत्ववाद्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. म्हणजे रामाचं धनुष्य या रामाचा वध केल्याचं राम हे पाप रामाने हे केलं नव्हतं कधी. हे स्वतःला राम भक्त म्हणून घेणार आणि रावणाची अपघात या महाराष्ट्रावर आणि देशावर घाट केला. इकडे झुंडशाही, गुंडशाही, खंडणी खोली सुरू आहे. त्याचे पाप फक्त दिल्लीमध्ये बसतात. ते जे करतात तेच हे करतात. आज हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे असले तर त्याने या खंडणी खोराला पक्षातल्या त्यांचा कडेलोट केला आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे हे गुन्हे पचवायला नकार दिला, त्यांच्या पाठीशी राहायला नकार दिला. म्हणून हे पक्ष सोडून पळून गेले. ते बरं झालं की आपला पक्ष पवित्र झाला, शुद्ध झाला आणि आता फक्त या आपल्यासारख्या कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्या साथीनं ही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेब कालच्यापेक्षा अधिक लोकांना पुढे घेऊन जातील त्याच्याविषयी मला पुन्हा गुंडगिरी केली तर माझ्या गुंडगिरीवर केली. लोक मला एक मोठे म्हणतात पण आम्ही पुत्र व्हावा असा गुंडा जाता तिन्ही लोकी झेंडा
पोलिसांशी लढत लढत शिवसेना मोठी झाली, तडीपाड्या बघून शिवसेना मोठी झाली, रक्त सांडून शिवसेना मोठी झाली, कोणाच्या मेहरबानीवर शिवसेना मोठी झाली नाही. तेव्हा इकडल्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो, किंमत असेल तर समोरून अंगावर या. पोलिसांची ठार करून आमच्या अंगावर या तर आमच्यासारखे वाईट होत नाही. जितक्या तिथे तुम्हाला काय आता आमदार आणि खासदाराला पेन्शन लागू आपल्याला घरी बसवणार आणि ती वेळ लवकरच या भागाचे आमदार आणि या भागाचे खासदार पूर्णपणे शिवसेनेचे असतील, शुद्ध शिवसेनेचे असतील. आपण ज्या उत्साहात शिवसेना प्रमुखांचं स्वागत केलं, मला वाटतं की 1991 मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे इथे आले होते तेव्हा तुम्ही त्याच पद्धतीने स्वागत केलं असेल आणि त्याच जिद्दीनं तुम्ही उद्धव साहेबांचं स्वागत केलं. या जिल्ह्याचे आमदार, या जिल्ह्याचे खासदार तुम्ही उद्धवजींच्या मातोश्रीवर घेऊन जा आणि मला खात्री आहे जसं आपण सांगितलं पुढल्या 6 महिन्यात तिथे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. आणि त्याकडे जाऊन सांगतो ज्याच्या जीवावर दादागिरी करताय तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा दिल्लीच्या सत्तेत राहत नाही. तिथे सुद्धा शिवसेनेचे सरकार एक महाविकास इंडिया आघाडीचं सरकार तिथे येईल आणि तेव्हा आम्ही पाहू पुणे आमच्यावर किती हल्ले केले, किती आमच्या खोटे गुन्हे दाखल केले. पोलिसांना फक्त सावध राहिला तुमचा वापर होतो तो आपण बोलू नका. आपण न्यायाने वागा, सत्याने वागा. उद्याच्या सरकारबरोबर तुम्हाला काम करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी. किती वाजेपर्यंत बसलाय? मी खरंच तुमची माफी मागतो, कारण जेवण काही नाही आणि असं प्रेम हे विकत नाही घेत आहे. आज जे सरकारचे चाळे चाललेले आहे, मला मुद्दामून परत सांगावंसं वाटतोय की तुम्ही 11 वाजेपासून बसल्यात, आता किती वाजले, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही, तरी देखील मी येणार म्हणून तुम्ही बसला आहात. आणि हा भाडोत्री जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले मिंदे आहेत ते कमी पडतात म्हणून अजित पवार गेले. यांना पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात तरी माणसं जात नाही. बिर्याणीची सोय करावी लागते, लोक येऊन बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या खुर्च्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला. मला बरं वाटतंय की जे इकडे होर्डिंग लावलेलं आहे, किती साली 89 साली दिलीप रहाटे यांनी, तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना, त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज आज दिलीपजी आपल्यात नाहीत, पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला आहे. आणि इथल्या गद्दाराला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फळं खात आला होता, आता फटके खा.
हे काय रुबाब होतो. मी असं समजून चाललो होतो की हा बरा आहे बुवा, आपला एक जिल्हा सांभाळतोय. मग आमदारकी आली तरी त्याला विचारतं कोणाला देऊ, खासदारकी आली की त्याला विचारतं तर दुसरं कोणाचं नाव घेणं, मलाच द्या. आणि मग देत होतो, तुम्ही निवडून देत होतात. तुमच्या मनात असेल, तुम्हाला पसंत पडत होतं की नव्हतं मी कुठे विचारत होतो. पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून, निष्ठावान शिवसैनिक म्हणून, शिवसेनेने जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला. आणि आज तुला मला तीच खात्री आहे. आता तर कसोटीचा काळ, कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आटून, काही वेळेला रक्त सांडून, मरून यांना निवडून दिलं. आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही, तुमच्याही पाठीत वार केलेला आहे. बुलढाणाकरांच्या, मेहकरच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे. मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेला आहे. आणि अशी गद्दारांची अवलाद, हे गद्दार तर आहेच. म्हणजे आता अंबादासजींनी सांगितलं, आणखीन खेडकरजींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतात. म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय दम नाही, यांच्यात काही ताकद नाही. हे नुसते गद्दार नाही, ते नामर्द आहेत. अरे मर्दाची अवलाद असाल तर मी येतो, माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडुत्री गुंड असतील ते घेऊन या, पोलिसांना बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ दे. काय होईल मध्ये कोणी पडायचं नाही, मी येतो स्वतः. म्हणजे असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय. मी मॅच बघणार नाही, मी मॅच खेळणार आणि मॅच जिंकवणार आहे. कारण मी म्हणजे काय अमित शहाचा पोरगा नाहीये. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे, अमित शहाचा नाही. अमित शहा जे बोलले की शिवसेना पुत्र प्रेमामुळे फुटली, अच्छा मग अमित शहा आपला हिंदुस्थान तुमच्या पुत्र प्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला. पण ज्याला काही पडलेलं नाही, ज्याचा क्रिकेटची काडीचा संबंध नाही, अशा पोराला केवळ तुमची मस्ती, केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. हे बस रे बाबा, तिकडे बस रे, जरा जरा बस बस बस, हा बस जरा थांबा तिकडे, हा बसा. केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला. आणि या तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबईत व्हायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले. आणि म्हणून आपण हा जो असं लोक म्हणतायत, अहो मला कळते, हो थांबा ना जरा, बसा ना जरा, बसा बसा बसा, हा जरा बसा. अरे हो सांगतो, आमदारांनी तुम्हाला शिव्या दिल्या होत्या ना, हा कळलं मला. बसा बस जरा बसा. या आमदारांनी शिव्या दिल्या होत्या, आला ना तुमचं माझ्यापर्यंत पोहोचतंय. आता प्रश्न असा आहे की सगळं लुटणारा खासदार, लुटणारा आमदार असं तुम्ही सांगताय. तुम्ही त्यांना निवडून दिलं नसतं, शिवसेना ही 4 अक्षरं या टोणग्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधान भवन पाहिलं असतं काय. मग ज्या माझ्या शिवसैनिकांनी, ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात, काय होतात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं, तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं, संसदेत पाठवलं. तिकडे पंतप्रधान आत्ताचे ते सोडून द्या, पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात, संपूर्ण देश पाहत असतो. आणि त्याच शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात. त्या शिवसैनिकावरती तुम्ही खोट्या केसेस दाखल करायला लावत आहात. थोडे दिवस थांबा, जरा थोडे दिवस थांबा. दिवस सगळ्यांचे सारखे नसतात. तुम्ही खाऊन खाऊन सगळं सुधरात म्हणून तुम्ही तिकडे गेलात. म्हणजे मी काल परवा जे बोललो, ही कोण गेलीत लोक तिकडे, ज्याला एकतर खायची भूकच त्यांची समज नाही. किती खा, भस्म्या रोग म्हणतात त्याला. माहिती ना भस्म्या रोग म्हणजे काय, किती घाला, कुठे जातं तेच कळत नाही. आणि खाऊनच्या खाऊन पुन्हा सतत भुकेले असतात, भूक भूक भूक. अरे थांब, माझं बाकीचे जे लोक आहेत त्यांना तुला जर पोटभर जेवलास, अरे पोट
तट्ट फुगले तुझं, हा रिकाम्या पोटाचा आल्या, त्याला 2 घास देऊ रे. नाही, याला काही द्यायचं नाही. मग याला ग्रामपंचायतीला सुद्धा तिकीट द्यायचं नाही, पण खासदार मीच झालो पाहिजे, आमदार मीच झालो पाहिजे. या अशा गद्दारांवरती जे उलटे फिरून वार करतायत आणि पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला छळतायत, त्याचा सूड तुम्ही घेणार आहात की नाही? सूड घ्यायला पाहिजे, होय, सूड घ्यायला पाहिजे. याला पाठवून द्या घरी यांच्या परत. आणि अशी नालायक माणसं, मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी आणि मीच त्यांना उमेदवारी देत होतो, आधी शिवसेना प्रमुख देत होते, पण ही चूक माझी सुद्धा झाली की जी तुम्हाला आता बोलली. आणि त्यांना जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही, असं नाहीये. तुला ज्यांनी केलं होतं खासदार आमदार, तोच तुला आता याच मातीमध्ये तुझी आमदारकी खासदारकी गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं माझ्या आधी कोण बोललं की त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे, भरपूर पैसा आहे, भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते. पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे, तो फार मोठा आहे. त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल, आहेच, माझ्याकडे जनसंपत्ती आहे. आणि तुमच्या या चोरलेल्या वैभवाचं कौतुक माझ्याकडे करू नका. मगाशी मी सिंदखेड राजाला गेलो होतो, मातृतीर्थ, जिजाऊचं दर्शन घेतलं, जिजाऊचे आशीर्वाद घेतले. आणि मनापासून सांगतो, कारण बाहेर पडल्यानंतर काही चॅनलवाले विचारत होते काय मागितलं काय मागितलं. मी तिकडे त्यांना काही बोललो नाही, पण आत्ताच सांगतो, मी जिजाऊला हात जोडून एकच सांगितलं की जसं तू त्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारं एक तेज जन्माला दिलंस, ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतंस, तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिले असते आम्हाला माहिती नाही. आणि जिजाऊला सांगितलं, गाणंच घातलं की जिजाऊ माते, हा तोच महाराष्ट्र आहे, तुझाच महाराष्ट्र आहे, शिवरायाचा महाराष्ट्र आहे. हा लुटतायत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे तुझे आशीर्वाद दे. या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज अवतरू दे. या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार अवतरू दे. हे साकडं मी जिजाऊला घातलेलं आहे. तुम्ही पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय यंत्रणा वापरून नामर्दपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल. पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशहाच्या भेटीला गेले होते, तो एक प्रसंग, ती एक घटना ही लक्षात ठेवण्यासारखी. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशहाने त्याचं वैभव दाखवत होते, ते मुद्दामून खिजवण्यासाठी. घोडदळ किती आहे, हत्ती किती आहे, सैनिक किती आहेत. आणि हत्ती म्हणजे काय, माजलेले हत्ती, जसे आता हे आहेत तसे. आणि महाराज सुद्धा अचंबित झाले. महाराज म्हणाले, काय हत्ती आहे म्हणे एवढा प्रचंड. तर कुतुबशाह खुश झाला की यांच्याकडे नाहीये. चले ये कैसी बात है महाराज, आपके पास ऐसे हाथी नहीं है. हे म्हणे हे आमचे लढणारे हत्ती आहेत. हा हत्ती कित्येक जणांना भारी पडतो, पण मला आश्चर्य वाटतं तुमच्या सैन्यामध्ये हत्ती वगैरे दिसतच नाही. आणि महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाहीये, पण हत्तीच्या तुल्य बळेने हत्तीशी लढाई देऊ शकतील असा माझे एक मावळे माझ्याकडे असे सैनिक आहेत. आणि कुतुबशाह पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत म्हणे. तर ठीक आहे, माझे हत्ती समोर आहे, करायचा का सामना, आहेत का तुमच्याकडे मावळे, करायचा का सामना. महाराज म्हणाले चला करा. मग त्या कुतुबशाहने त्या हत्तीला एकाला सांगितलं, जो हत्तीवाला जो होता, भाऊ असेल काय असेल, घेऊन या हत्ती. आणि महाराजांनी फक्त बाजूला बघितलं, बाजूला उभा होता यशाजी कंक, एक ताटक शरीर असतीचा. महाराजांनी नुसतं बघितलं, यशाजीने तो इशारा बरोबर हेरला, यशाजी पुढे सरसावला आणि हत्तीला चौताळवलं गेलं. हत्ती असा अंगावरती आला चौताळून, असं की जणू आता सगळे श्वास रोखून बसले की अरे ह्या माणसाला काय कळते की नाही, आपला एक सैनिक हत्तीचे पायदळे आता तुडवला जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही. असा कसा हा राजा. महाराज शांत होते, येसाजी पण शांत होता, तलवार हातामध्ये पजून उभा होता. हत्ती जो चौताळून अंगावर आल्यानंतर येसाजीने फक्त एकच वार केला. त्या हत्तीची सोंड ही मुळासकट छाटली गेली
हत्ती चित्कारत परत गेला. यशाजी शांतपणाने तलवारीवरचं रक्त पुसत महाराजांच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि कुतुबशाह पण आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अरे हे तर काहीतरी आखरीत घडलं, हे असं कसं, हा असा माणूस तुमच्याकडे असू कसं शकतो? आणि त्यांनी यशाजीला बोलवलं. यशाजीला सांगितलं की हे घे, माझ्याकडे तुला बक्षीस देतो. यशाजीने सांगितलं, नाही, माझे महाराज आहे, ते जे मला देतात ते पुरंच आहे, तुझ्याकडचं मला काही नको. हा आपला इतिहास आपण विसरून गेलो. आणि जर का यांच्यात खोतांड हे आता सांगितलं ना संजय राऊत यांनी, इतर वेळेला हिंदुत्व, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग जर हे खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत, ज्याच्यामध्ये गोमांस आहे, जे परदेशात पाठवलं जातं, त्या कत्तलखान्यांच्या मालकाकडनं, त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकीत तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार? कापावंच लागेल, कारण हे खोतांड आहे. काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्व तरी सांगण्यासारखं आहे काय? हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही. देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळा देशप्रेमाचा इतिहास काढू शकतो आम्ही. कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच, पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते, बापजादे, जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता 100 वर्ष पूर्ण होतील ते संघवाले सुद्धा तेव्हा होते, पण स्वातंत्र्य लढ्यात कोणी नव्हतं त्यांचं. मग तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं? तुमच्याकडनं काय शिकायचं? नुसतं गद्दारी आहे. शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं, पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं. पक्ष फोडला. देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगतायत की मी पुन्हा आलो, 2 पक्ष फोडून मी पुन्हा आलो. अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनाची नाही मनाची. पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे, दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो, म्हणजे दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही 2 घरांचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो. खूप तुझ्या श्रीमंतीवर ही असली श्रीमंती का? तुमच्याकडे कोणी नाहीये का? माझी माणसं तुम्हाला फोडायला लागतात. आणि आज खरोखर सांगतो, मला खरंच लाज वाटते की 25-30 वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भगव्याच्या एका वेळापायी आम्ही तुम्हाला तिकडे निवडून देत होतो. इकडून निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे गादीवर बसवत होता. ज्या शिवसेनेने तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली, ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघालाच. ती शिवसेना संपवत. यांच्याकडनं अपेक्षा काय करायची? ही सगळी बेभरोशाची माणसं. अगदी इथपर्यंत त्यांचं मी पण डोक्यामध्ये गेलेलं. मी मगाच्या सभेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे मीच पाहिजे. आज सुद्धा इकडे बघा ना, शिवसेना प्रमुखांबरोबर त्यावेळेच्या लोकांचे फोटो आहेत. मधल्या काळामध्ये राम मंदिर जे बांधलं गेलं, अनेक जणांनी मला मेसेज केले, फोन करून सांगितलं की उद्धवजी तुम्हाला काय माहिती आहे अयोध्येच्या मंदिराबद्दल? म्हटलं काय नाही, राम मंदिर आहे. नाही राम मंदिर आहे, पण आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल ना हो. म्हणजे काय की लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल त्या यांची स्वतःची मूर्ती बसवत आहेत. प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो. फोटो लावला ठीक आहे, आत गेल्यावर सुलभ होणार आहे का? तर फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी येईल म्हणून झालं सुलभ, असं आहे की काय? पण खताच्या पोत्यावरती सुद्धा मोदींचा फोटो आहे ना. इकडे शेतकरी आहेत की नाही? म्हणजे बोलतोय ना, बरोबर आहे की चूक आहे? खतांच्या म्हणजे आतमध्ये काय शेणखत आणि बाहेर पंतप्रधानांचा फोटो. हा खरं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान आहे. म्हणजे खताच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानांचा फोटो टाकताय, म्हणजे खरंच अपमान आहे. पण यांना जे वाटतंय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर फुलतील. अजिबात नाही, अंकुर तर गाडूच, पण मोदी खत सुद्धा इथल्याच मातीत गाडून टाकू. आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ मी ताटकून ठेवत नाही. बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात. निवडणुकीच्या प्रचाराला मी जरूर येईन, नक्की येईन. येऊ ना? असं नाही ना, एक वचन दिलं तरच मी, जो मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असाल, सभा घेणार असाल तर आणि तर मी येईन. कारण बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत,
पण मी बोलतोय, तुम्ही भोगता. हे एकूण जे काय सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला, आपल्याला हुकुमशाहीच्या दिशेने नेतोय. म्हणून हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दारानं तर गाडावंच लागेल, कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राची केलेली आहे, मराठी मातीशी केलेली आहे. महाराष्ट्र उरबाडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेले. तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार, हा सुद्धा विचार करा. आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचाच खासदार आणि अस्सल शिवसेनेचाच आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आगे